मित्रांनो, तुम्हाला आज मी एक अत्यंत माहिती देणार आहे. म्हणजे आता दुर्मिळ होत चाललं आहे. म्हणजे सापाचं वारूळ तुम्ही बघितलं का? म्हणजे तुम्ही नेहमी पिक्चरमध्ये सापाचं वारूळ बघत असाल. मग कोकणामध्ये अशी सापाची वारूळ भरपूर आहेत. सापाचं वारूळ म्हणजे काय असतं? पहिले मुंग्यांचं वारूळ असतं. त्या मुंग्यांच्या वारूळमध्ये जाऊन मुंग्या निघून गेल्या की त्या वारूळ जाऊन साप राहतो. म्हणून बोलतात आयत्या विलात नागोबाची मन पडली. त्याच्यामुळेच पडली. इकडे बघा एक मोठ्या प्रकारचं सापाचं वारूळ आहे इकडे. दाखव संतोष, खूप मोठं वारूळ आहे, एकदम खूप मोठं आहे. म्हणजे आतमध्ये साप असणार, नागोबा एक दोन तरी नागोबा यामध्ये असणार 100%. तुम्ही कधी कोकणामध्ये आलात तर अशी रिस्क घेऊ नका. तुम्ही ग्रामीण भागातलं तुमच्यावर कोण असेल ना तर शूट काढायच्या नादामध्ये तुम्ही नको ती रिस्क घ्याल. कारण आतमध्ये साप असणार तर 100% इकडे साप असणार याच्या आतमध्ये. तर कोकणामध्ये असे विविध प्रकारचे असे निसर्गाचे दिलेले वरदान आहेत. मी तुम्हाला शूट पण एवढ्यासाठी टाकतो आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचा म्हणजे तुम्हाला माहिती भेटली पाहिजे. पण तुम्ही कधीही शूट करू नका अशा ठिकाणी, कारण अशा ठिकाणी रिस्क असते. एखादं ग्रामीण इकडं माणूस बोलत असेल तर करा. मी इकडचा ग्रामीण असल्यामुळे आणि मला सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे हा शूट करतो आहे. तर चला, असंच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ पाठवत राहीन.